स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ पवार वय वर्ष 22 याचा खून करताना रंगेहात पकडल्या गेलेल्या शाहिद समीर मुल्ला याला संजयनगर पोलिसांनी अटक केली। त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान सौरभ पवार याचा खून नशेखोरी आणि पूर्वीच्या वादातूनच करण्यात आल्याचे तपासात समोर येत आहे। या खुनातील दुसरा संशयित आयान समीर भिस्ती हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जुना कुपवाड रोडवरील दुधाळ कॉर्नर नजीक सोमवारी सायंकाळी सौरभ पवार याचा पाठलाग करून खून करण्यात आला होता। सौरभ याच्यावर जोरदार प्राणघातन करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच संशयित शाहिद मुल्ला हा पोलिसांच्या हाताला लागला होता। घटनेच्या वेळी तेथून जाणारे शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी प्रसंगावधान ओळखून संशयित शाहिद याला धाडसाने पकडले। त्यानंतर त्याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते। तर दुसरा हल्लेखोर आयान भिस्ती हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तो सध्या पसार झाला आहे। संबंधित तिघेही नशा करत होते। कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गाळ्यामागे नशेखोरांच्या अड्ड्यावर ते भेटत असत। काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती। या प्रकरणाचा अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत।